नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या अभ्यासक्रमातील कविता क्रमांक 12 रंगमजेचे रंग उद्याचे अभ्यासणार आहोत. या कवितेच्या कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी. प्रथम आपण प्रस्तावना पाहूया. प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, छात्र प्रबोधन, किशोर, वयम यासारख्या विविध नियतकालिकांमधून गद्य आणि पद्यलेखन. मी एक स्वजातीय स्त्रीजातीय अस्वस्थ आत्मा, संबंध, बदलत गेलेली सही, रात्र, दुःख आणि कविता हे कविता संग्रह. हृदयस्पर्शी संभ्रमाच्या पाण्यात गटांगळ्या हे ललित लेखसंग्रह. स्त्री स्वत्वाचा शोध, स्त्री प्रश्न एक आवर्त हे वैचारिक लेखसंग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित. 2 काव्यसंग्रहांना राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त. महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, कामगार साहित्य परिषद, गदिमा प्रतिष्ठान यासारख्या अनेक संस्थांच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. जागतिकीकरणाच्या या काळात संगणक युग अवतरलेले असले तरी माणसाचा मातीशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटता कामा नये. पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला कधीच काहीच कमी पडणार नाही. निसर्गाच्या विलोभनीय आविष्कारात जगण्याचा खराखुरा आनंदही मिळेल असा दृष्टिकोन कवयित्रीने या कवितेत मांडला आहे. आपण प्रस्तावना पाहिलेली आहे. आजच्या या काळामध्ये, आजच्या या जागतिकीकरणाच्या काळामध्ये कितीही संगणक युग अवतरलेलं असलं, कितीही प्रगती झालेली असली तरीही माणसाचा मातीशी, शेतीशी असलेला संबंध तुटता कामा नये. पर्यावरणाची आपण जोपासना केली पाहिजे, पर्यावरण सांभाळले पाहिजे, तरच आपल्याला खराखुरा आनंद मिळेल. हा दृष्टिकोन या कवितेत कवयित्रीने मांडलेला आहे. प्रथम आता आपण कवितेकडे वळूया. फुलाफुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी, रंगमजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. फुलाफुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी, रंगमजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. दृष्टी म्हणजे नजर, सृष्टी म्हणजे निसर्ग आणि ताटवे म्हणजे बगीचे. आता या 2 ओळींचा अर्थ आपण पाहूया. कवयित्री काय म्हणतात की निसर्ग हा खरा जादूगार आहे आणि त्याच्या या जादुई दुनियेमध्ये रंगागंधांचे साम्राज्य पसरलेले आहे. निळे आकाश, झऱ्याच्या पाण्याचा खळखळ आवाज, वाऱ्याची अंगाई ऐकत, धरतीच्या कुशीत फुलाफुलांचे म्हणजेच अनेक रंगांच्या फुलांचे बाग बगीचे आपण फुलवूया. जिथे जिथे नजर पोचते तिथे तिथे उद्याच्या भविष्याचे रंग, उद्याच्या मजेचे रंग आपण फुलवूया. म्हणजेच काय तर निसर्गाच्या सानिध्यात राहून जो आनंद मिळणार आहे, जी मजा मिळणार आहे, अशी एक सृष्टी, सुंदर सृष्टी आपण निर्माण करूया आणि उद्याचे भविष्य जपूया. या ओळींमध्ये कवयित्री काय सांगतायत की जिथे नजर पोचेल, जिथे तुमची नजर जाईल तिथपर्यंत फुलांचे दाट ताटवे असतील, सगळीकडे फुलेच फुले असतील, अशी दुनिया आपण निर्माण करूया. याचाच अर्थ काय की निसर्गाचा आपण रक्षण करूया, निसर्गाची आपण जोपासना करूया, झाडे लावूयात, फुलांचे मळे उभे करूयात आणि अशा या निसर्गात फिरल्यानंतर आपल्याला आनंद मिळणार आहे, आपण आनंदी होणार आहोत आणि अशीच ही एक सुंदर सृष्टी
आपण निर्माण करूया. फुलाफुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. अशा प्रकारे आपण निसर्गाची जोपासना करून निसर्ग फुलूया आणि जिथे नजर जाईल तिथपर्यंत अशी सुंदर सृष्टी आपण उद्याच्या भविष्यासाठी निर्माण करूया, ती जपून ठेवूया. दुसऱ्या पुढे ओळींमध्ये कवयित्री म्हणतात, धान्य देईना संगणक हा काळी आई जगवू, मातीमध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. हात हात म्हणजे हस्त कर, राबती म्हणजे कष्ट करणे, काम करणे, घाम गाळणे, पुष्टी म्हणजे पाठबळ आणि पाठिंबा. कवयित्री काय म्हणतात की या शेतामध्ये संगणक तर तुम्हाला कायमस्वरूपी कधी धान्य देणार नाही. कितीही सुधारणा झाली, कितीही आधुनिक युग आलं तरी पण हा संगणक तुम्हाला धान्य पिकवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला शेती करणंच गरजेचं आहे. अजून अशी कुठली सुधारणा झालेली नाही की ज्यामध्ये संगणकातून तुम्हाला धान्य मिळेल. त्यासाठी तुम्हाला शेतामध्ये कष्ट करावेच लागणार आहेत. कवयित्री काय म्हणतात बघा, आजचे युग हे कितीही आधुनिक युग असले, तंत्रज्ञान विकसित झालेले युग असले तरीही निसर्ग हाच तुमचा खरा मित्र आहे, तुमचा पोषणकर्ता आहे. कारण तंत्रज्ञानाच्या विकासामुळे संगणकाची निर्मिती झाली, पण हा संगणक तुम्हाला धान्य देऊ शकत नाही. आपण धरती मातेचे रक्षण केले तरच आपण जगू शकतो, कारण तीच खरी आपली पोषण करणारी जननी आहे. तिला आपण जगवले पाहिजे. काळ्या मातीमध्ये जे हात राबतात, जे कष्ट करतात, असे शेतकरी जे तिचे संगोपन करतात, अशा शेतकऱ्यांचे आपण संरक्षण केले पाहिजे. त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. तरच आपल्याला उद्याच्या उज्ज्वल भविष्याचे रंग आणि जीवनातील मजेचे रंग पाहायला मिळतील आणि आपली धरती खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल. या ओळीमध्ये कवयित्रींना काय सांगायचं आहे की जरी किती आधुनिक युग आलेलं असलं तरीही संगणक हा धान्याची निर्मिती करू शकत नाही. संगणकामधून तुम्ही माहिती मिळवू शकता की धान्य कसं वाढवलं पाहिजे, कसे निर्माण केलं पाहिजे, पण हा संगणक तुम्हाला धान्य देऊ शकत नाही. ते धान्य मिळवण्यासाठी तुम्हाला शेतात कष्टच केले पाहिजेत, राबलंच पाहिजे, तरच तिथून तुम्हाला धान्याची निर्मिती होईल. आणि असा जो शेतकरी जो धान्य निर्माण करतो, जो शेतात कष्ट करतो, ज्याच्यामुळे आपण इथे सुखाने खातो, अशा शेतकऱ्यांना आपण पाठबळ दिले पाहिजे. त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. त्यांचे आपण रक्षण केले पाहिजे, असं कवयित्रींना इथे सांगायचे आहे. उधळू फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे, गच्च माजतील राणे होईल आभाळातून वृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. उधळू म्हणजे उडवू, बिया म्हणजे बीज, डोंगर म्हणजे पर्वत, रुजणे म्हणजे अंकुरणे, गच्च म्हणजे खूप जास्त आणि वृष्टी म्हणजे पाऊस. उधळू फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे, गच्च माजतील राणे होईल आभाळातून वृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. इथे कवयित्री आपल्याला सांगतायत याचा अर्थ की झाडे लावा, झाडे जगवा हा मंत्र सत्यात उतरण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने कोणती कृती केली पाहिजे हे सांगताना कवयित्री काय म्हणतात, आपण आपल्या देशामध्ये पिकणारी, उगवणारी जी फळे आहेत, जी फुले आहेत, त्यांच्या बिया डोंगरावर, पर्वतावर उधळूया. म्हणजेच त्या डोंगरावर रुजतील आणि देशी झाडांनी आपली जंगले गच्च भरून जातील. माजतील म्हणजे काय, गच्च भरून जातील, ज्यामुळे जमिनीची धूप थांबेल, भरपूर पाऊस पडेल. वृष्टी याचा अर्थ पाऊस, भरपूर पाऊस पडेल
आणि ही सृष्टी हिरवीगार होईल, समृद्ध होईल आणि आपल्या अशा समृद्ध भविष्याचे आपण आपले स्वप्न पूर्ण करूया. काय सांगतात कवयित्री? की ज्या बिया आहेत डोंगरावर, तुम्ही फुलांच्या बिया, फळांच्या बिया, तुम्ही कुठेही जात असाल, निसर्गामध्ये फिरत असाल, बाहेर जाताल, तर जाताना ह्या बिया तुम्ही घेऊन जा आणि या बिया तुम्ही ज्या ठिकाणी जाताल, ज्या ठिकाणी तुम्हाला मोकळ्या जागा दिसतील त्या ठिकाणी तुम्ही टाकून द्या, उधळून द्या आणि अशा वेळी जेव्हा पाऊस पडेल त्या बिया जमिनीत मुरतील आणि त्याच्यापासून झाडं निर्माण होतील. अशा प्रकारे गच्च जंगले निर्माण होतील आणि एकदा का झाडं निर्माण झाली, झाडं मोठी झाली की त्यामुळे पाऊस पडेल, जमिनीची धूप थांबेल आणि सर्व सृष्टी हिरवीगार होईल आणि अशा हिरव्यागार समृद्ध भविष्याचे स्वप्न, आपले स्वप्न पूर्ण होईल. डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी, फेन धवलशा तुषारांमध्ये राहाल कैसे कष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. फेन धवलशा म्हणजे फेसाप्रमाणे पांढरे, कष्टी म्हणजे दुःखी. डोंगरातून वाहत येते खळाळते पाणी, फेन धवलशा तुषारांमध्ये राहाल कैसे कष्टी. कवयित्री काय सांगतायत की आभाळातून होणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे डोंगरातून पावसाच्या पाण्यामुळे किंवा पावसामुळे डोंगरातून पाणी वाहत येते आणि हे डोंगरदऱ्यातून वाहणारे धबधबे, त्यातून फेसाप्रमाणे उधळणाऱ्या पांढऱ्या तुषारांना पाहिल्यावर आपण आपली सारी दुःख विसरून जातो. निसर्गाच्या सानिध्यात आपण जेव्हा जातो, खऱ्या अर्थाने जातो, तेव्हा आपण आपली दुःख विसरून जातो. या खळाळत्या पाण्याला पाहून आपल्याही मनात हास्याचे तुषार उधळले जातील. आपली दुःख ही दुःख राहणार नाहीत. किंबहुना त्यांना पाहिल्यावर आपण कसे बरे दुःखी राहू, असं पाणी पाहिल्यानंतर, असं तुषार पाहिल्यानंतर आपण कसं बरं दुःखी राहू, असा प्रश्न कवयित्री आपल्याला विचारत आहेत. जेव्हा तुम्ही बाहेर जाता, निसर्गात फिरता, निसर्गात फिरल्यानंतर तुम्ही डोंगर बघता, धबधबे बघता, वाहणारं पाणी बघता, तेव्हा ते उडणारे पाण्याचे तुषार पाहून आपल्याला आनंदच होतो. आपणसुद्धा आनंदी होतो. कधीही आपण बाहेर फिरल्यानंतर जेव्हा आपण घरात खूप कंटाळतो, खूप दमतो, आपल्याला त्याच गोष्टी करून कंटाळा येतो, तेव्हा आपण बाहेर जेव्हा निसर्गात फिरतो, नेहमीच्या कामाच्या व्यापातून जेव्हा आपण बाहेर जातो, निसर्गात फिरतो, त्यावेळी जो आपल्याला मिळणारा आनंद असतो, तो आनंद खूप मोठा असतो. आणि जेव्हा आपण हे वाहणारे धबधबे, पावसाचं पाणी बघतो, वाहणारे धबधबे बघतो, सगळीकडे हिरवंगार निसर्ग बघतो, निसर्गसृष्टी बघतो, त्यावेळी आपल्याला जो काही आनंद होतो, तो आनंद आपण सांगू शकत नाही. आणि अशा या वातावरणात फिरल्यानंतर तुम्ही कसं काय दुःखी राहताल? तुम्ही दुःखी राहूच शकत नाही, असं कवयित्री आपल्याला सांगतात. मिळेल पैसा, मिळेल दौलत यंत्रांच्या संगती, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. पैसा म्हणजे वित्त, अर्थ, संपत्ती, दौलत, संगत म्हणजे सोबत, छत्र म्हणजे सावली, छाया, तुष्टी म्हणजे समाधान. कवयित्री काय म्हणतात की या तंत्रज्ञानामुळे तुम्हाला पैसा मिळेल, दौलत मिळेल, पण त्या कागदी नोटांना समाधानाचा, तुष्टीचा गंध येणार नाही. त्यातून स्पर्धा वाढेल, अवहेलना वाढेल, दुसऱ्याचे दुःख जाणून घेण्याची मनाची दौलत इथे नसेल. परंतु निसर्गाच्या सानिध्यात एकाच आभाळाच्या छत्राखाली आपण सारे भेदाभेद विसरून जाऊ. कोणी लहान, कोणी मोठा, गरीब, श्रीमंत हा भेदभाव राहणार नाही. आभाळाची आम्ही लेकरे असे म्हणण्यातच आपल्याला खरी संतुष्टी मिळेल, समाधान मिळेल. आणि या एकाच छत्राखाली आपण उद्याच्या भविष्याचे आनंदाचे रंग जपून ठेवूया आणि या सृष्टीलाही जपूया, असं कवयित्री म्हणतात. काय म्हणतात कवयित्री की तुम्हाला पैसा, जेव्हा तुम्ही काम करता, कोणत्याही ठिकाणी काम करता, तंत्रज्ञानामुळे तुम्हाला भरपूर पैसा मिळेल, दौलत मिळेल, पण या पैशाला
या तुम्हाला मिळालेल्या पैशाला कधीही समाधानाचा गंध मिळणार नाही. बरेचसे लोक पैसे कमवतात पण त्यांना सुख आणि समाधान मिळत नाही. प्रत्येकजण आजकाल पैशाच्या मागे धावत चाललेला आहे. सुखाचा, आनंदाचा त्याला विसर पडत चाललेला आहे. आणि कवयित्रीच्या मते की जेव्हा तुम्ही निसर्गात जाता, निसर्गाच्या सानिध्यात राहता, निसर्गामध्ये फिरता, तेव्हा तुम्हाला जो मिळणारा आनंद आहे तो या तुमच्या पैशामधून तुम्हाला मोजता येणार नाही. हा आनंद तुम्हाला निसर्गात राहूनच मिळेल. त्यामुळे निसर्गात जा, निसर्गात फिरा, निसर्गाची जोपासना करा, असं आपल्याला कवयित्रीला इथे सांगायचं आहे. हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या, गर्भ रेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे, मन म्हणजे चित्त, जगास सांगू गोष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. कवयित्री काय म्हणतात की या निळ्या आभाळाच्या छत्राखाली साऱ्यांची मने हिरवीगार होतील, आनंदी होतील, समृद्ध होतील. आनंदाच्या या विविध छटा आपल्याला अवतीभोवती पाहायला मिळतील. डोंगरावर उधळण झालेल्या बियांमुळे सगळीकडे झाडे उगवतील, घनदाट जंगले तयार होतील, भरपूर पाऊस पडेल, सर्वत्र गवताची पाती पाहायला मिळतील, मने समाधानी होतील, जगण्याचा खराखुरा आनंद मिळेल. सर्वांची मने हिरवी अर्थातच प्रसन्न होतील आणि या जगाला आपण हिरवाईचा हा आनंद सांगूया. उद्याच्या भविष्याचे आनंदाचे रंग जपून या सृष्टीलाही जपूया. शेवटी कवयित्री काय म्हणतात की ह्या निळ्या आभाळाच्या छत्राखाली तुम्ही जेव्हा निसर्गात फिरताल, निसर्गाचा आनंद घेताल, त्यावेळी आपोआपच तुम्ही आनंदी होताल, तुमची मने हिरवी होतील. याचा अर्थ काय तर तुम्ही आनंदी होताल, आनंदी होऊन फिरत राहताल. आनंदाच्या विविध छटा तुम्हाला आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतील आणि डोंगरावर तुम्ही ज्या बिया उधळलेल्या आहेत त्यामुळे झाडे सर्वत्र उगवतील, घनदाट जंगले होतील, भरपूर पाऊस पडेल, हिरवेगार गवत तुम्हाला पाहायला मिळेल आणि यामुळे तुमची मनेही समाधानी होतील. जगण्याचा खराखुरा तुम्हाला आनंद मिळेल आणि सगळीकडे या हिरवाईचा गोष्टी आपण या जगाला सांगूया आणि उद्याच्या भविष्याचे आनंदाचे रंग आपण जपून ठेवूया. कवयित्रीला या कवितेमध्ये हे सांगायचं आहे की तुम्ही कोणतेही काम करा, कितीही कामामध्ये तुम्ही मग्न असा, कोणत्याही काम करा, पण तरीही तुम्ही निसर्गाचा आस्वाद घ्या, निसर्गात फिरा, निसर्गाची जपणूक करा, जोपासना करा, त्याला सांभाळा. असं जर केलं तरच तुम्हाला उद्याचे चांगलं भविष्य आपल्याला पाहायला मिळेल. नाहीतर निसर्गाचं जर आपण संरक्षण केलं नाही तर उद्याचं भविष्य आपलं खरंच खूप वाईट असेल, असं कवयित्रीला आपल्याला इथे सांगायचं आहे. त्यामुळे निसर्ग सांभाळणं, जोपासणं हे आपल्या हातात आहे आणि हे काम आपण केलंच पाहिजे, असं आपल्याला कवयित्री सांगतायत. कविता तुम्हाला समजलीच असेल. पुन्हा पुन्हा पहा, पुन्हा अर्थ पहा, समजून घ्या. कविता तुम्हाला नक्की समजेल. धन्यवाद.